मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आज आपण गॅसचा वापर न करता आंबा रसमलाई अशी ही चविष्ट टेस्टी रेसिपी बघणार आहोत. 3 आंबे घेतलेले आहेत. याचा आता पल्प काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आंब्याचा पल्प काढताना अधिक सोपा जातो आणि आंबा वाया जात नाही आणि सगळ्या आंब्याचा पल्प आपल्याला सोप्या पद्धतीने व्यवस्थित मिळतो. 2 आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे आणि हा अर्धा आंबा गार्निशिंगसाठी ठेवलेला आहे. आता आपण रसमलाईचा आंब्याचा रस तयार करून घेत आहोत. अशा प्रकारची खडीसाखर आहे ना, त्याची मी ही पावडर तयार करून ठेवलेली आहे. ती इथे मी अर्धा वाटी घेतलेली आहे रबडीसाठी. असे 2 चमचे मिल्क पावडर घेतलेले आहे. अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे. दूध आपण थोडं थोडं टाकूया. आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्सरला आपण फिरवून घेऊया. आंब्याचा रस जास्त घट्ट झाल्यामुळे आपण हे उरलेलं दूधसुद्धा त्या रसामध्ये ॲड करत आहोत. आता ही रसमलाई आहे ना, ही अशा प्रकारे जास्त पातळही नको आपल्याला आणि जास्त घट्टही नको आहे. अशा प्रकारे आपल्याला करायचे आहे. मंडळी, मी इथे घट्ट मलाई रबडी तयार करण्यासाठी फ्रेश क्रीम घेतलेला आहे. तुम्ही इथे 2-3 दिवसाची साठवून ठेवलेली दुधावरची साय घेतली तरी चालेल. मला दुधावरची साय मिळाली नाही म्हणून मी इथे फ्रेश क्रीमचा वापर केलेला आहे. दुधाच्या साईमुळे सुद्धा फ्रेश क्रीमसारखाच रबडीला स्वाद येतो. इथे 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. 2 चमचे खडीसाखरेची पावडर घेतलेली आहे. आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करूया आणि थोडं थोडं दुधाचा वापर करून त्याला घट्ट मलाईचं स्वरूप देऊया. आता या घट्ट मलाई रबडीमध्ये ड्रायफ्रूटचे तुकडे आपण टाकलेले आहेत आणि पुन्हा एकदा हे मिश्रण आपण एकजीव केलेलं आहे. रसमलाईमध्ये आपण आंब्यांच्या थोड्या तुकड्यांचा सुद्धा वापर करत आहोत. पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया. ब्रेडचे आपल्याला गोल स्लाइस अशा प्रकारे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. असे सगळे स्लाइस आपण तयार करून घेतलेले आहेत. आता आपण डिश सर्व कशी करतात ते बघूया. ब्रेडच्या एकेका स्लाइसला अशा प्रकारे मलाई रबडी पसरवून आपल्याला लावायचे आहे आणि ते स्लाइस एकमेकांवर आपल्याला रचून ठेवायचे आहेत. अशा प्रकारे आपण 3 बंचमध्ये 3-3 स्लाइस ठेवलेले आहेत आणि मलाई रबडी तयार केलेली आहे. आता या ब्रेडच्या मलाईवर आंब्याची रसमलाई आपण पसरवून घेऊ आणि त्याला रसाने पूर्ण कवर करून घेऊ. ही आंब्याची रसमलाई आपण ह्या ब्रेडच्या तुकड्यांवरती पूर्णपणे ओतून घेऊ. आंब्याच्या सीझनमध्ये केलेली ही रसमलाई खूपच चविष्ट आणि खूपच टेस्टी अशी आहे. ही रेसिपी कमी वेळेमध्ये झटपट अशी तयार होते आणि गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूटचे तुकडे आपण इथे ठेवू शकतो. पण माझ्याकडे मलाई रबडी उरलेली असल्यामुळे मी मलाई रबडीचा गार्निशिंगसाठी उपयोग केलेला आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.